हे काय झालं गाडीचा सगळा मोसम गेला, गाडी चढावं तर भावांनो आम्ही आलोय कटपळच्या पुढं आलोय. आता जरा गाव आहे पुढं आलोय. इथं बाळूमामाचं मंदिर बघा नवीन बांधलंय. तर भावांनो आम्हाला एका मागच्या ट्रिपमध्ये ह्याच घाटात एक बाई दिसलेली बघा. गाडी लोडवर आली आता. चढामुळे गाडी तर भावांचं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तासगावचा बेदाना आलाय. आम्ही चाललोय बरं आता. उदबत्ती ती लावली बाळू आम्हाला. आता निघालोय आम्ही. आता भाडीच वाढी. आयस मागायला लागते वाटते मला गाडी खाली गाडी. तर आम्ही आता पोचलोय मार्केटमध्ये. मार्केटमध्ये केळं बघा कशी आहे ती. ही केळं लांब लांब जाते नाशिकला, नागपूरला. तर असं भरते ती गाडीत बघा बेदानं बॉक्स असते. तर भावांना गाडी भरायला लावली. आता इथं गाडी लावली. ही एक गाडी झाल्यावर आपली गाडी भरायला लावते ती. गाडीचा काल विषय एक झाला. अगोदर एक ट्रिप झाली तिथं सांगलीत पार्किंगला लावलेली गाडी ट्रान्सपोर्टच्या. तर इथल्या लबरा चोरी झाल्या त्या गाडीच्या बघा. इथं लबरा होत्या. भंगारवाल्या बायांनी लबरा चोरून नेल्या. त्या काय चोरी करावं तिथं कळतंय. तिथं CCTV कॅमेरा पण नव्हता, नाही तर कळलं असतं कोणी नेलंय. आणि गाडी पण ट्रान्सपोर्टच्या पार्किंगमध्ये नव्हती, असंच मार्केटच्या हे होती पार्किंगमध्ये. त्यामुळे चोरी झाल्या. आता बेदाण्यात बॉक्स आले तर भावांनो. आता ही भरायचं, निम इथं भरायचं आहे, निम दुसरीकडे भरायचं आहे. ठिकाणी गाडी भरून झाली. आता दुसऱ्या ठिकाणी आलो. इकडे नेहमी गाडी भरायची आहे, इथनं निघायचं आता. तो भाइयों स्वागत है आपका नई वीडियो में. आज दूसरा दिन है. कल गाड़ी पूरी तरह से भरी नहीं थी. आज गाड़ी पूरी भर जाने के बाद सांगली को निकलने वाले हैं हम. फायनल गाडी भरली आहे सगळी. आता बांधून घेतली गाडी बघा. अशी बांधली आहे. ऊन लय आहे त्यामुळे व्हिडिओज काढणार नाही बांधताना. आणि मोबाईल ठेवाय पण जागा नाही तर अशी बांधून झाली गाडी. आता बिलटी आणायला गेला मालक. निघायचं आता डायरेक्ट सांगली तासगाव. गाडी निघालेली आहे भावांना. आता बिलटी मिळाले. आता निघालोय आम्ही सांगलीला. तुम्हाला एक हॉटेल दाखवतो, रील स्टारवाल्यांचा हॉटेल आहे. यूट्यूबरचं आहे का, पंढरपूरच्या यूट्यूबरचं आहे का, रोडच्या कडेलाच आहे बघा. अजून एक रील स्टारचं हॉटेल दिसतंय बघा, रोडच्या कडेलाच आहे. तुम्हाला दाखवतो ना, हॉटेल अजिंक्य तारा. हे हॉटेल आहे, हॉटेल अजिंक्य तारा. तर भावांनो आम्ही आलोय कटपळच्या पुढं आलोय. आता जरा गाव आहे पुढं आलोय. इथं बाळूमामाचं मंदिर बघा नवीन बांधलंय. आता
इथनं घाट चालू झालाय बघा. गाडी इथनं लोडवर येते या. याला स्पेशल गिअर टाका लागतोय पहिला घाटात. अजून 2-3 घाट पुढे आहेत बघा. हे काय झालं काय गाडीचा सगळा मोसम गेला. गाडी चढानं चढावर का स्पेशल गिअर टाकायला लागला गाडीला तवा चढली. बर अशी बंद पडते का चढा वर कशी आणाय बरं. भावांनो घाट चालू झालेला आहे इथनं. आता बिव घाटात आलेलो आहे आपण. आता इथनं चढाचा सगळा रोड गावतोय आपल्याला. गाडी लोडवर आली आता. चढामुळे गाडी बंद झाली. बसवाचं मंदिर आहे इथं बघा. खाली शंकराचं मंदिर आहे. तर भावांनो आम्हाला एका मागच्या ट्रिप मध्ये ह्याच घाटात एक बाई दिसलेली बघा. ही पुढचा डिवायडर आहे का त्या पुढच्या डिवायडर पशी बरोबर दिसलेली बघा. इथं बरोबर दिसलेली बाय 1 वाजता हात करत होती गाडीला. पण आम्ही थांबलो नाही. गाडी पळवत घेऊन गेलो. रातभर गाडी चालवत होतो आम्ही. थांबलोच नाही कुठे. एवढी भीती वाटत होती. ही रोडच तेवढा इथनं एवढ्यातला असा आहे. सुनसान रस्ता इथनं रातच्याला काही नसतंय. दिवसा पण लय दिसत नाही काय. एका दुसरी गाडी दिसली आता. आणि रातचं पण काय नसतंय. रातचा तर पूर्ण अंधार असतो या रोडवर. आता माळला नाही बघा. संध्याकाळ को इधर इस रोड से आए आने वाले. रात को इस रोड से आने वाले. ऐसा रोड है और टेंशन की कुछ बात नहीं. गाड़ी एफटी होने वाली है इसलिए ज़्यादा फास्ट में जाने वाले हैं. डरने की बात नहीं कुछ. आपने पिछले 2 मिनट पहले देखा होगा गाड़ी कैसे चढ़ती है. हाँ लोड में गाड़ी तापती है. बहुत गर्म हो जाती है और चढ़ती नहीं जल्दी. सामने हमारा कोई तो बिरादरी का आने आया है. कौन है. पंढरपुर वाला ही था. गाँव वाला ही था हमारा. दोपहर का मौसम हो गया है. भूख तो बहुत लगी है हमें. खाना भी खाना है पर माल जल्दी पहुंचाना है इसलिए फास्ट जा रहे हैं. माल पहुंचेंगे वापस आके कहा तो पेड़ देखेंगे उधर खाना खाएंगे इसलिए फास्ट जा रहे हैं. भूख लगी सकाळपासून कुछ नाही खाया. त्याने 2000 रुपये ॲडव्हान्स अगोदर दिलाय. त्यामुळं गडबड करायची लवकर जायची. नाहीतर कुठलं लवकर जायला इथनं एखादं भाडं घेऊन गेलो असतो. माल भरून गेलो असतो चांगले. आता कधी पोचताय ते बघायचं आहे. तर भावना आम्ही पोचलेलो आहे तासगावमध्ये. गाडी सोडायची चालू आहे आता. कसं आहे बघा नजारा. ही सगळा बेदानाच आहे. आता मागनं टप मागच्या बाजूला जी टप आहे ना ते खोलायचा. पाला आहे ते वर टाकायचा आहे. आता पडतो आता ही वर घ्यायची पाल. तर भावांना गाडी खाली करायला लावली आहे. आता आम्ही जेवण करत बसलोय. बघा जेवण काय काय आणलंय. वडापाव, मटकी, भाकर, खीर. आता जेवण झाल्यावर निघायचं इथनं. अजून गाडी खाली झाली नाही. असं काय तर वातावरण झालं इकडं. गार वारं सुटलं एकदम. कशाची फॅक्टरी दिसते नाही. बोर्डाला काय सगळं. झोप लागायला लागली वाऱ्याला. आता तिथं आपली गाडी. आता अंधार पडलाय. उशीर होतोय घरी जायला. 10-11 वाजता पाऊस येण्याची शक्यता आहे. गाडी काय भरायला नाही. एमटीत जायचं आहे. उद्या लग्नाचं भाडं आहे 9 वाजता. 9 वाजता पोचायला लावलं. इजेचं भाडं आहे त्यांनी.
पावसाचं वातावरण झालेलं दिसतंय बा.